नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर कशाबद्दल व्हिडिओ अशी विसरून जाते बघा मी एक टायमाला काय बोलायचं होतं मला. आईबद्दल माझ्या ना मध्ये मी माझ्या आईबद्दल व्हिडिओ सोडले होते. तर काहीतरी असेच बोलले असेल मी. तर विचारलं मला कोणीतरी की तुमच्या आईबद्दल पूर्णच तुमच्या आईची तुमची स्टोरी काय नाही, असे काय गैरसमज झाले होते तुमच्या आईमध्ये, तुम्ही का जात नाहीत? एवढे तर नाही डिटेल देऊ शकत, पण मी खूप प्रयत्न केला जाण्याचा. त्यांना इकडं बोलवण्याचा प्रयत्न केला, पण माहीत नाही नशिबात त्यांची आमची भेट नाही आहे वाटतं. त्यांनी तरी आलं पाहिजे ना. असं वादविवाद असं काही नाही आहे, पण काय असतं, एकदा माणसाचं मन तुटलं ना, एखादी गोष्ट नाही म्हणलं ना, माझं असं काम आहे, एकदा नाही जायचं म्हणलं ना तर नाहीच जाणार. आपुलकीने कोणाच्या दारात जायचं म्हणलं तर जाईन, आणि नाही म्हणलं तर नाहीच. खूप वर्ष झाले त्याला. आजचं आता हे 1-2 वर्षाची बात नाही, खूप 20-25 वर्ष होत आले. आता नाही मला तिच्याबद्दल कोणत्या गोष्टी सांगू वाटतात की त्यांच्याबद्दल काय बोलू वाटत. ते सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल काय सांगू वाटत. सांगायसारखं खूप आहे, खूप काय सांगायसारखं. वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी खूप आहेत तिच्याबद्दल सांगण्यासारख्या, पण नाही मला आवडत. मला कोणाचे नाव घ्यायला, कोणासंग म्हणजे तिच्यासंग बोलायला, तिच्याबद्दल काय बोलायला नाही आवडत मला. ती तिच्या जागी ठीक आहे, मी माझ्या जागी ठीक आहे असं वाटतं मला. नवरा साथ देतो, मुलं साथ देतात, नाहीत आठवणी होत कोणाची, आणि त्यांच्याबद्दल काय डिटेल देतो मला. आज 20-25 वर्षाचा काळ आहे तो, आणि आता काय त्यांच्याबद्दल डिटेल देणार आहे तुम्हाला मी. वाटतं मनाला कधी कधी वाईट. आठवण येते असं नाही, आठवण येत नाही असं नाही, आठवण येते. खूप मनाला खटकते एक टायमाला एखादी गोष्ट. पुढं चालायचं नाही, एवढं डोक्यात नाही घ्यायचं का माझ्या घरातले मला टेन्शन असते जास्त. आता ते मनातून ध्यानातून गेलेलं आहे सगळं. आता आई वडील हे सगळं मनातून, म्हणजे तो विषय काढून टाकलेला आहे मी डोक्यातून. आले तर माझे, गेले तर तुमचे. आले तुम्ही माझ्याकडं, ते आले जर माझ्याकडं तर मी त्यांचा स्वीकार करेन. की मी असं नाही की मी आले ना माझ्याकडं नाही आले ते तर मी त्यांच्याशी बोलणार नाही, असं काय नाही होणार. येऊ दे माझ्यासाठी, माझे घरचं दार त्यांच्यासाठी खुलंच आहे नेहमी. आणि मी हे आधी पण सांगितलं होतं, पण मला पण ह्या गोष्टीचा त्रास होतो, नाही असं नाही. मला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. कोणी विचारतं तुमच्या आईचं असं काय, म्हणजे काय गोष्टी विचारतात, तो जात नाही, त्या येत नाही, तर होतो एक गोष्टीचा त्रास मला. पण तर जास्त डोक्यात नाही घ्यायचं, खरं आहे की नाही, एवढं डोक्यात घेत नाही मी. आणि दादा त्यांच्याबद्दल ते पण माझा कधी विषय काढत नाही जास्त, असं सोशल मीडियावर आहे ते पण मी तरी त्यांच्याबद्दल कशाला वाईट बोलून, कशाला काय बोलू त्यांना मी. ते कधी माझ्याबद्दल व्हिडिओ टाकत नाहीत, कधी बोलत नाहीत, कधी विषय घेत नाहीत, पण मी कशाला त्यांच्याबद्दल बोलू. जाऊ दे, ते जिथं असतील तिथं सुखी राहू दे देवा, हेच देवाला प्रार्थना करते. ते आई जिथं पण असेल ना तिथं सुखी राहू दे. येईन कधी ना कधी टाईम येईन, तो पण नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीचा वेळ काळ असतो, खरं आहे की नाही. आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत नाहीत.